हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे हा गावाला आलेला दुसरा दिवस आणि एका छानशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि ही ते आता चाललेली मुलांबरोबर मजा मस्ती, कारण निवांत होता आजचा दिवस. आज एवढी काही दगदग नव्हती कामांची. आणि इथं आमचा सोन्या खूप सिरियस मूडमध्ये होता. काय माहिती काय झालेलं त्याला, पण एकदम सिरियसमध्ये होता. आणि श्रवूची नेहमीप्रमाणे बडबड चालू होती नेहमीसारखीच. ह्या तिघांचं इथे काहीतरी चालू होतं. आणि त्याचबरोबर माझी मोठी चुलती आणि माझी 2 नंबरची चुलती, ह्या दोघींमध्ये पण काहीतरी मस्त असं शिजत होतं. काय माहिती काय शिजत होतं, पण छान शिजत होतं. दोघींच्या गप्पा खूप रंगलेल्या. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. आम्हाला जायचं आहे बाहेर. श्रवू इथे गेला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाया पडायसाठी. बाहेर जायचं आहे कारण इथेच आजूबाजूच्या गावांमध्ये चिठ्ठ्याही द्यायच्या आहे, जी आमची जवळची माणसं आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर कोंडूलची जत्रा आत्ताच झालेली आहे, त्या तिथे नारळ फोडायला जायचं, म्हणजे देवाच्या पाया पडायला जायचं आहे. आणि ताईची बहीण आहे, म्हणजे माझ्या चुलतीची बहीण आहे, त्यांना पण बघायचं आहे. आणि त्यांच्या घरी पण चिठ्ठी द्यायची आहे. 2-3 मेन कामं आहेत, त्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत बाहेर. आणि हा असा मस्त निसर्गरम्य परिसर, आणि तिथून अशी मस्त आपली गाडी जात आहे आणि खूप छान वाटत होतं. अगदी गावाला कसं मस्तच वातावरण असतं ह्या दिवसांमध्ये. अगदी शेळोपाच्या टायमाला आम्ही गेलेलो, म्हणजे संध्याकाळच्या टायमाला खूप मस्त वाटत होतं. थंड थंड हवा सुटलेली, छानच वाटत होतं वातावरण. असं वाटत होतं की इथंच येऊन मस्त असं राहावं शांत ठिकाणी, जे शहरातली दगदग नाही, धावपळ नाही, अगदी निवांत असं वाटत होतं. आजूबाजूनं गव्हाचे, शाळूचे, हरभऱ्याची पिकं लावलेली होती. तेवढं भारी वाटत होतं ना, खूपच मस्त. आणि त्याचबरोबर इथे बघा, आम्हाला ज्यांच्या ठिकाणी जायचं होतं ना, त्यांच्या घराच्या बाहेरून हा असा मस्त असा व्ह्यू दिसत होता. कारण गाव जे होतं ना, असं जर डोंगरावरती होतं. मला आता नाव नाही माहिती गावाचं, पण छान होतं. वरती असं डोंगरावरती गाव होतं थोडंसं. आणि त्यांच्या इथून असं सगळं निसर्ग दिसत होता खालचा. आणि सृष्टीश्रवण इथे. आणि इथे बघा मस्त असा सूर्योदय कसा झालेला आहे, छान वाटतो आहे. आणि इथे आम्ही आता चाललेलो आहोत घरी. आता घरी जाता जाताच आमची जी मध्ये कामं आहे ते आम्ही करत जाणार आहोत. आता आम्ही आलेलो आहोत कोंडोलीच्या इथे. कोंडोलीत गावामध्ये आलेलो आहोत मंदिरात पाया पडायला. तर ते जसं की माझ्या चुलतीचं पण माहेर आहे आणि माझ्या मम्मीचं आजोळ आहे. तर आजोळ नाही, हो आजोळच आहे. त्याच्यामुळे इथे नारळ फोडला जातो. तर इथे पण आत्ताच जत्रा झालेली आहे, त्याच्यामुळे इथल्याही मंडळीची सगळी आवराआवर चालू आहे. आणि आम्ही मस्त आमची देवपूजा केली आणि घरी जासपर्यंत खरंच खूप अंधार झालेला. आणि इथे आमची दुसऱ्या दिवशीची तयारी चालू होती काय थोडीफार. आणि दुसऱ्या दिवशी आज आहे दुसरा दिवस. तर आज घाणा भरायचा होता. तर सगळ्याच बायका सकाळी लवकर आलेल्या, कारण सकाळचा लवकरचा मुहूर्त होता. तर इथे आता सगळी घाण्याची गडबड चालू आहे. घाण्याच्या दिवशी काय पूजलं जातं उखळ, आणि जे मुसळ असते त्याची पूजा केली जाते. आणि जात्यावरती हळद आणि गहू दळले जातात. आणि त्याचबरोबर उखळामध्ये भात कांडून घेतात किंवा सोडून घेतात, जे गावाला म्हणतात तसं. तर इथे आता तेच चालू आहे. आणि छान अशी गावची गाणीही चालू आहे, जी पारंपरिक आहे, जी आपली पूर्वीपासूनची आलेली आहेत, ती गाणीही म्हणत आहेत. तर नक्की ह्या गोष्टींचा आनंद घ्या. कसा वाटतो हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे अशी पारंपरिक गाणी बोलली जातात का, किंवा अजूनही बोलतात का, हेही मला नक्की कमेंट करून सांगा. मी काढते. येते सगळे येते. यूट्यूबला बघा. केली व्हिडिओज केली. झालं हो. 5 लावा बोटं आता. त्या साईडला आहे, त्या साईड. हां.
झालं का पाणी मिळालं व्यवस्थित? तिकडे पण लावतात त्या. वा 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 कल्पना ताई या छान हे बघा की छान वा 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 छान घे नाव मस्त. शंकर सावळाचा घडामोडी खूप महत्वाच्या मुसळ पाणी पडले पावसाचे पीठ धरतीची घुसुटी वाढायची कीर्ती सासरसांची जन्म मायबापाचा शृंगार पत्रिकेचा दशरथरावांचे नाव होते हाच परमेश्वराचा आवडता. छान छान.